नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत मुलींनी छानशी बॅचलर पार्टी अरेंज केली आहे. डान्स, मस्ती, ड्रिंक्स सगळं काही तिथे चालू असतं. त्यातली एक मैत्रीण म्हणते, तू पार्टी घराच्या बाहेर ठेवायला हवी होतीस, घरात नाही. तुझ्या आईने आपल्याला असं दारू पिताना पाहिलं तर? तेव्हा ती म्हणते, माझ्या आईचं काय, माझ्या वडिलांना चालतं आहे ना. माझे डॅडा खूप कूल आहेत, त्यांना आवडतं अशा पार्टी वगैरे, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको, पार्टी एन्जॉय कर. मग ती सांगू लागते, माझ्या लग्नानंतर मी तुम्हाला एक पार्टी देईल, पण ती घराच्या बाहेर, कारण तिकडे रणदिवेंकडं चालतं न चालतं, पण मी तुम्हाला पार्टी नक्की देणार आहे, कारण एक मोठं सरप्राईज तुमच्यासाठी मी माझ्या लग्नाच्या दिवशी दाखवणार आहे. तेव्हा तिची मैत्रीण विचारू लागते, काय सरप्राईज आहे? तेव्हा ती म्हणते, तुझ्या कामाशी काम ठेवायचं, सरप्राईज तुला लग्न झाल्यावरच पाहायला मिळेल. तिची मैत्रिणीला थोडासा डाऊट येतो तिच्यावर, नक्कीच ती काहीतरी करणार आहे. इकडे घरी सुमित्रा विचारत असते की काहीतरी शर्वरीचं भिनसलं आहे, कारण ती तडकाफडकी बॅग घेऊन आली आणि तिच्या मागे जावई बापू आले. खरं सांग ना, आपल्याला पाडव्याच्या दिवशी वाटलं ते खरं आहे का? तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. त्या दोघांमध्ये काहीतरी त्यांचे वाद चालू आहे. नवरा बायकोची भांडणं कुठे होत नाही, त्यांचीही होत आहे. पण मला माहिती आहे तू आणि ऋषिकेशनी त्यांना इथे बोलवून घेतलं भांडणं मिटवण्यासाठी. तुम्ही दोघे खूप हुशार आहात आणि भांडणंही मिटवतात. आता मला काळजी आहे ती सौमित्राची. सौमित्र काही अजून वापस आला नाही, तो कधीच वापस येणार नाही का, त्याच्याबद्दल माहिती कधी कळणार नाही का, असं म्हणत ती भावूक होते आणि रडू लागते. तेव्हा तिची समजूत जानकी काढते, आपण लवकरच भाऊजींना आपल्या घरी शोधून आणू, काळजी करू नका आई, असं म्हणते. इकडे सौमित्र सापडत नाही म्हणून अवंतिकाची अवस्था एकदम वेडीपिसी झालेली आहे. तिच्या बाबांना ती रडून रडून सांगते, हे नक्की सयाजीचं काम असणार, बाबा प्लीज काहीतरी करा, सौमित्राला सापडून काढा. ती वेड्यासारखी करू लागते. मग तिचे बाबा तिला म्हणतात, तू काळजी करू नको, मी सौमित्राला सुखरूप तुझ्यासमोर घेऊन येईल, आत्ता फक्त तू माझ्यासोबत चल, वेड्यासारखं करू नको, असं म्हणत ते तिला तिथून घेऊन जातात. इकडे ऐश्वर्याला खूप जास्त चढलेली असते. तिला तिची मैत्रीण रूममध्ये घेऊन जाते आणि तिला बेडवर झोपायला सांगते, पण ती बरमळत असते, तिला जास्त झालेली असते. मग त्या बडबडीमध्ये ती सांगत असते, बांधून ठेवलेल्या सौमित्राला लग्नाच्या दिवशी बाहेर काढायचं, सारंगच्या जागेवरती त्याला उभं करायचं आणि त्याच्याशी लग्न करायचं, असं काही ती सगळं बोलू लागते. आणि मग तिची मैत्रीण ती मोबाईल काढते, सगळं काही रेकॉर्डिंग करायला सुरुवात करते. तिच्या तोंडून ते सगळं पुन्हा ती वदवून घेते. सौमित्राला तो कुठून शोधलं, काय केलं, सगळं काही ती सांगू लागते आणि ते सगळं तिची मैत्रीण रेकॉर्डिंग सुरू करते. सौमित्राला मी आणि माझ्या बाबांनी बांधून ठेवलं आहे, आम्ही दोघं मिळून त्यांनी प्लॅन केलेला आहे की लग्नाच्या दिवशी सारंगच्या जागेवर सौमित्राला उभं करायचं, रणदिवेंना, त्या ऋषिकेश आणि जानकीलाही धडा शिकवायचा, हे सगळं काही ती बोलते. आणि ती कुठे आहे विचारल्यानंतर ती म्हणते, विचारायचं नाही, ते सिक्रेट आहे, असं म्हणत ती पुन्हा शुद्ध हरपते. तिची मैत्रीण म्हणते, हे सगळं रणदिवेंना कळायला हवं, काही करून त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचलीच पाहिजे. तितक्यात जानकीचा फोन वाजतो. फोन ती कानाला लावते आणि तिला जी गोष्ट कळते त्याने ती आश्चर्यचकित होते, धक्का बसतो तिला. ती फोनवर बोलत आहे पाहिल्यानंतर ऋषिकेशलाही जाग येते. तू कोणाशी बोलत आहे, काय झालं, तू एवढी शॉक का आहे? तेव्हा ती सांगते, अवंतिकाच फोन आला आहे, सकाळपासून सौमित्राला कोणतरी किडनॅप केला आहे, त्याचा पत्ता लागत नाही आहे, म्हणून काळजी वाटत आहे. काय करायचं, तुमच्या मित्राला सांगा, ते मुंबईला आहे ते. तेव्हा तो त्याच्या मित्राला फोन करतो आणि अवंतिकाला मदत करायला सांगतो आणि काही मदत लागली तर मलाही फोन कर, असंही तो सांगतो. तितक्यात ओवी रूममध्ये येते. मला झोप येत नाही आजीजवळ, आई तुझ्याजवळ झोपू का? मग तिला झोपवत तितक्यात ऋषिकेश म्हणतो, तू आता काळजी करू नको, काळजी फक्त आता उद्याची हळद व्यवस्थित होण्याची कर. सारंग आणि ऐश्वर्याची हळद जोरात झाली पाहिजे. सौमित्राची काळजी मी करतो, त्याला शोधून काढायचं काम माझं आहे. आता तू निश्चिंत राहा, पुढे जे काय होणार ते खूपच थरारक राहणार आहे. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलवर.